आज मी जरा लवकर उठले होते 4:30ला. मी रोज 5ला उठते. मला आज वॉकला जायचं होतं म्हणून आवरून रेडी होऊन जायचं होतं म्हणून लवकर उठले होते. बघा अंधारच आहे बाहेर अजून. आता मी सगळं आवरेपर्यंत 4:45 वाजले होते. अजून उजळलं नव्हतं. आता मी कपडे वगैरे चेंज करून वॉकला जाणार होते. खूप छान वाटत आहे. गॅलरीत उभं राहिल्यानंतर पक्ष्यांचा इतका सुंदर आवाज येतो ना. मी रोज वॉकला नाही जात. आम्ही कधी वॉकला जातो, मी कधी योगा करते, कधी मॅरेथॉनला जाते, असं वेगवेगळं करत राहते. आता मी चालता सगळ्या लाईट बंद करणार आहे. हे बघा सगळा अंधार झालेला आहे. समोरच्या बिल्डिंगची लाईट चालू होती आणि इतकं छान वाटत होतं ना. 5:30 वाजले होते. आम्ही निघालो होतो घरातून. खूप फ्रेश वाटत होतं आणि रस्त्यावरच्या पण काही लाईटी चालू आहेत. आता उजडायला सुरुवात झाली होती. 5:45 वाजले होते. खूप थंड आणि इतकं छान वाटत होतं ना. खूपच फ्रेश वाटत होतं आणि असं दिवसाची सुरुवात अशी केली ना तर पूर्ण दिवस इतका छान जातो ना. खूपच एनर्जेटिक वाटतं. आणि आता आम्ही कधी 5.5 किलोमीटर, कधी 5 किलोमीटर, असं जसा वेळ असेल तसं आम्ही वॉक करतो. आज थोडा कमीच केला होता. 3.5 किलोमीटर केलं होतं आम्ही आज. आणि रस्त्यात असे भाजीवाले पण बसलेले असतात. 6लाच भाजीवाले येतात. तर किती फ्रेश आहे बघा. किती हिरवं हिरवं दिसत आहे, मस्त टवटवीत. काही भाजीपाला घेतला. काकडे पण बघा किती टवटवीत दिसत आहे. आणि पुढे फळांचे पण गाडे असतात. तर मी म्हटलं चला आज मँगो घेऊयात. मग हे केसर मँगो मी घेतला. छान निघाला मँगो, गोड. आणि रस्त्यात अशी फुलं पण होती. किती छान वाटतं त्यांच्याकडे बघून. बघा किती सुंदर वाटत आहे आणि एकदम छान. आता आम्ही वापस आलेलो आहोत सोसायटीमध्ये. पण अशी झाडं असल्यामुळे फुलं आणि पानं अशी पडतात खाली. तर खूप छान वाटलं. आणि सकाळची अशी छोट्या कामांनी सुरुवात केली ना तर खूप फ्रेश वाटतं, आनंदी वाटतं. तुम्ही कशी तुमच्या दिवसाची सुरुवात करता मला हे नक्की कमेंट करून सांगा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.